पाहिजे. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो? पॉसिबल आउटकम अपॉन टोटल आउटकम 52 आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रोबॅबिलिटी विचारली. समजलं? काही प्रॉब्लेम? समजलं काय सगळं? ओके. पॉईंट मध्ये असला तर 3 पॉईंट मध्ये सोबत जर लॉस केले तर त्याच्यावरची क्वेश्चन येतील. पण प्लेइंग कार्ड आहे याच्यावर म्हटलं की तुम्हाला एक 3 मार्क्स क्वेश्चन देतो. बघा सर्वात अगोदर तुमचे प्लेइंग कार्ड किती असतात? 52. किती असतील? 52. बेटा ते 52 आहे ते 2 पार्ट मध्ये डिवाइड होतात. किती पार्ट मध्ये रे? 2. मग 52 ला जर 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं किती? 26 आणि 26. यामध्ये 2 कलर असतात. जेव्हा प्लेइंग कार्ड आपण खेळतो त्यामध्ये कलर किती असतात? 2. एक कलर असतो रेड, दुसरा काय असतो? टोटल होते 52. त्यामध्ये रेड किती असतील? 26 आणि दुसरा कलर होता त्याचा ब्लॅक. म्हणजे 2 जे कलर होते यामध्ये रेड कलर असेल 26, दुसरा असतो तुमचा ब्लॅक कलर. या दुसरा कोणता कलर आहे? ब्लॅक कलर. तर ब्लॅक कलरचे किती असतील रे मग? 26. आता हे जे 26 आहे त्याचे 26 आहे. रेड वाले 26, ब्लॅक वाले 26. यामध्ये पण 2 पार्ट पडतात. टोटल होते 52. 2 पार्ट मध्ये डिवाइड झाले किती झाले? 26. त्यामध्ये परत 2 पार्ट पडले. आता किती होईल? 13 पार्ट. म्हणजे 4 प्रकारचे आपले हे असतात टोटल. किती असतील आता? 13. किती असतील? 13. याचे जे 26 होते याच्या आधी 2 पार्ट पडतात. समजून घ्या झालं. हा असेल 13चा, हा कितीचा असेल? 13. आता टोटल नाव 26 झाले, त्याचे 13 झाले. आता जो प्लेइंग कार्ड असतो तुमचा त्याच्यामध्ये 4 प्रकारचे काय असतात? त्याच्यात वेगवेगळे कार्ड असतात. आता जो रेड आहे बघा, रेड मध्ये 2 टाईप येतात. एक असतो तुमचा डायमंड आणि एक असतो हार्ड. आता हार्ड कार्ड असतो तसे 2 टाईप येतात. तुमचा जो ब्लॅक आहे ब्लॅक मध्ये पडतात त्याच्यात असतं स्पेड आणि क्लब. काय असतं रे? स्पेड आणि क्लब. तर स्पेड काय असतं तुमचा? जो तुमचा हार्ड होता त्या हार्डला उलट करायचं. काय करायचं त्याला? उलट करायचं. उलट्या माणसं हार्ड आणि अशा टाईपचा असतो तुमचा काय असतो? स्पेड. कशाचा टाईप आहे? ब्लॅक मध्ये जे 2 आहेत त्याच्यामध्ये काय असतो? स्पेड. आणि त्याच्यानंतर असतो तुमचा क्लब. काय असतो रे? क्लब. जे 5x52 हे असेल तुमचं क्लब. काय असेल तो? पहिला काय तुमचा हार्ड, दुसरं काय डायमंड, तिसरं काय स्पेड, चौथा काय तुमचा क्लब. 4 टाईप पडले. टोटल 52 होते. 26 रेड. रेड मध्ये 26 मध्ये 2 काय आहे तुमचा? एक हार्ड, दुसरा त्याच्यानंतर क्लब. समजलं? 4 टाईप पडले बेटा. आता याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये जे 13 आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात. कळतं ना? आता याच्यामध्ये हार्ड जे आहे हार्ड 13 हार्ड आहे. तर त्याच्यामध्ये 13 वेगवेगळ्या टाईपचे पडतात. बघा फर्स्ट मला जर तुम्हाला सर्व काढायचा. आता हार्ड असेल तर हार्डचा सांगे घ्या. त्याच्यावर हार्डचं सिम्बॉल असते बोर्ड. त्याला म्हणतात एका. याच्यामध्ये काय म्हणतात त्याला? एस. काय म्हणतात त्याला? एका. काय असतो? एका. डायमंडचा कसा सेम एका असेल. प्रत्येक याच्यामध्ये सेम टाईप असेल ना. डायमंडचा जर एका असेल बेटा त्याच्यावर डायमंड असेल. स्पेडचा जर एका असेल तर त्याच्यावर काय असेल रे? स्पेड काढलेलं असेल. क्लबचा जर एका असेल तर काय असेल त्याच्यावर काय काढलेलं असेल? असं स्पीड. समजलं सगळ्यांना? हे काय म्हणतो आपण? एस म्हणजे एका. एस म्हणजे काय असेल? एका. त्याच्यानंतर जे नंबर सुरू होतात तुमचे दुसरी चिरली आपण त्याला ते मराठीमध्ये प्रत्येक घटक गावाकडं ते असं त्याच्यात असं सेम कार्ड असेल त्याच्यावर असे 2 हार्टचे सिम्बॉल असतील. किती सिम्बॉल असतील? 2 हार्टचे सिम्बॉल. त्याला काय म्हणतो आपण? एका असेल एका याच्यावर एस म्हणतो. पण जो 2 असेल त्याला म्हणतो आपण दुरी. त्याच्यानंतर 3 असेल तर तिरी. 4 5 त्याच्यानंतर 6 आहे तो 7 8 9 10 पर्यंत यावं. हे 10 पर्यंत झाले तुमचे काही. बघा एक जो असतो एका दुरी तिरी बाकीचे काय आपल्याला इकडे जाहीर नाही करायचे. आपल्याला बाकीचे मधातली माहिती नाही. मग हे झाले 10. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती झाले? 10. राईट. एरिया जो 3 13 टाईप आहे बेटा त्याच्यात असतो 3. दोघांचं बीजन काय असते? त्याच्यानंतर असते क्वीन. काय असते? क्वीन. आता जर क्वीन आणि काढला
तेरा टाईप समजले. पहिले याच्यामध्ये एस एका दुरी तिरी 4 5 6 7 8 9 10 असेल तो नाही आपण केलं. त्याच्यानंतर जॅक असेल काय असेल जोकर. त्याच्यानंतर असेल क्वीन आणि क्वीनच्या मागे घोडी असे किती झाले 13. तसेच सेम पॅटर्न तुमच्या डायमंड मध्ये असतात. पहिला आहे एस दुरी तिरी 4 5 6 7 8 9 10 नाही द्या. त्याच्यानंतर ही तुमचा जोकर जोकर ना. त्याच्यानंतर ही क्वीन एकच करणारी. त्याच्यामध्ये क्वीनच्या मागे एक फायदा पडला पाहिजे म्हणजे कोणी त्याच्या मागे. मग आता कसं याच्यामध्ये एस मध्ये 2 3 4 5 6 7 8 9 10 काय दिले. त्याच्यानंतर सेम जोकर क्वीन आणि याच्यामध्ये कसं 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर काय असेल जोकर क्वीन क्वीनच्या मध्ये कोणाला हे असेल तुमचं डिस्ट्रीब्युशन कशाचं प्रोबेबिलिटी मध्ये जे आपण फ्लिप कार्ड आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन. सर्वात अगोदर किती असतात 52 आहे बेटा. त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे कलर असल्यामुळे ते 2 मध्ये वेगवेगळे 26 आणि 26. पण रेड मध्ये आहे 4 टाईप आहे. पण रेडचे 2 टाईप कोणते एक असेल हर्ट दुसरं काय असेल तुमचं डायमंड. पण हर्ट वाला जे आहे हर्टचे 13 डिस्ट्रीब्युशन समजलं बरं. एस एका दुरी तिरी 4 5 6 असे त्या कार्डवर नंबर असतात. म्हणजे कार्ड असेल नंबर असतात तेवढे सिम्बॉल असतात तिथं. म्हणजे एस वर एक हर्ट आहे असं सेम स्ट्रक्चर असेल त्या कार्डवर तुझ्यावरती लिहिलेलं असेल 2 त्याच्यावर असे 3 सिम्बॉल असतील 3 4 5 6. समजलं हे डिस्ट्रीब्युशन. विचार क्वेश्चन कशा पद्धतीने एकदा विचार करा. एक विचारत असं तुम्हाला कधी पण फेस कार्ड कोणते कार्ड फेस म्हणजे काय चेहरा. ज्या कार्डवर चेहरा असतो फेस असतो ते झाले तुमचे फेस कार्ड. मग आता याच्यामध्ये एस आहे तो सिम्बॉल आहे पण फेस एखाद्याला नाही. फेस त्याच्याला असेल जोकर आजूबाजूला तुम्ही लोक मारत असतात जोकर असतात. त्याच्यानंतर असे क्वीन नंतर असतो किंग. म्हणजे एका कार्डमध्ये कितीच्यावर फेस आहे 3. एक तर तुमचा जॅक आहे जोकर त्याच्यानंतर काय किंग आणि क्वीन. म्हणजे एका टाईप मध्ये 3 तर 4 टाईप मध्ये किती दिले किती 12. याच्यामध्ये पण 3 आहे याच्यामध्ये पण किती मिळाल 3. टोटल किती झाले 12. मग जर समजा तुम्हाला प्रोबेबिलिटी विचारले प्लेइंग कार्ड मध्ये फेस कार्डची प्रोबेबिलिटी सांगा. काय केलं टोटल रॅन्डम कार्ड आहे 52 त्यामुळे एक कार्ड विचारतो काढला पण त्यामध्ये फेस कार्ड येण्याचे चान्सेस प्रोबेबिलिटी मध्ये काय असेल प्रोबेबिलिटी फेस कार्डची काय असेल किती टोटल फेस कार्डची प्रोबेबिलिटी आहे. त्याचा फॉर्म्युला काय असतो पॉसिबल आउटकम अपॉन टोटल पॉसिबल आउटकम पॉसिबिलिटी किती आहे तिथे फेस कार्ड येण्याची टोटल आहे फेस अपॉन 52. तर याला आपण असं सोडू शकत नाही. त्याला काय करावं लागतं आपल्याला म्हणजे त्याला पूर्णपणे तो किती 6/26 3/30 प्रोबेबिलिटी असेल कशाची फेस कार्ड. परत याच्यामध्ये लेवल क्वेश्चन असे विचारतात तुम्हाला फक्त विचारतील की रेडचे फेस कार्ड किती प्रोबेबिलिटी सांगा किती आहे रेडमध्ये फेस कार्ड 6 किती आहे 6. पण रेड कार्ड किती आहे टोटल 26 म्हणजे 6/26. मग 6/26 म्हणजे 3/30. परत क्वेश्चन असं विचारतील तुम्हाला की ऑल याच्यामध्ये किंगची प्रोबेबिलिटी सांगा. प्लेइंग कार्ड आहे 52 त्याच्यामध्ये किंगची प्रोबेबिलिटी सांगा किती टोटल किंग किती आहे 4/52. 4/52 मीन्स 2/26 म्हणजे 1/30. 1/30 काय असेल त्याची किंगची प्रोबेबिलिटी. तसेच तुम्ही क्वीनची काढू शकता. तसंच जर विचारलं ज्याची प्रोबेबिलिटी तरी तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता. समजत आहे का. सर्वात अगोदर समजणं याच्यामध्ये प्लेइंग कार्डची प्रोबेबिलिटी ज्यावेळेस समजते ज्यावेळेस तुम्हाला याचे सर्व टाईप माहित असतील किती किंग आहे त्याच्यामध्ये माहित असतील किती क्वीन असतील माहित आहे हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस तुम्ही याची क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर समजणार त्याची अपेक्षा आहे. समजलं फेस कार्ड किती. जर कदाचित तुम्हाला याच्यामध्ये विचारलं बेटा नंबर कार्ड काय विचारलं नंबर कार्ड तर ध्यान ठेवायचं एका टाईप मध्ये नंबर कार्ड किती आहे 2 3 4 5 6 7 8 9 9 आहे आणि हे 3 आणि 9 प्लस 4 13 म्हणजे रिमेनिंग जे 9 आहेत ते कोणते कार्ड आहे नंबर कार्ड आहे ना. नंबर आहे तिथं कारण एस आणि 1 का झालं हे 3 गेले काय दिले नंबर कार्ड आहे तिच्यावर नंबर असेल तेवढे ते सिम्बॉल असतील 1 2 3 4. एका याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे 9 काय तुमच्यामध्ये नंबर कार्ड असतील. मग एका टाइम मध्ये 9 नंबर कार्ड आहे. जर असं विचारलं जनरल क्वेश्चन की प्रोबेबिलिटी ऑफ नंबर कार्ड इन अ प्लेइंग कार्ड
काय टोटल किती भरती 36 बाय टोटल किती आहे 36 बाय 52 पूर्ण डिवाइड केलं 18 बाय 26 18 बाय 26 लोकांना तुम्ही डिवाइड केलं किती 9 बाय 13 आता 9 बाय 13 ला सेम नंबर डिवाइड करू शकतो का नाही मग तुमची प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी किती असेल 9 बाय 13 समजत आहे आता मला सांगा हा जो प्लेन कार्डचा आहे या चार्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे सर्व समजलं याच्यावरचे रिलेटेड क्वेश्चन जर विचारले तर क्वेश्चन येतील सर्वांना फिक्स कोणत्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही सर्व क्वेश्चन येतील डिस्ट्रीब्युशन समजलं फक्त ध्यान ठेवायचं बेटा रेड मध्ये जर आलं तर एक विचारू शकतो तुम्हाला टाईप रेड मध्ये दोन येतात हार्ड आणि डायमंड ब्लॅक मध्ये दोन कलर असतील स्पेड आणि क्लब तर ते ध्यानात ठेवायचं प्रत्येकीच्या 13 असतील त्याच्यामध्ये बेस कार्ड 4 येईल का नाही किती आहे 3 एस वर बेस कार्ड नसतं बेस कार्ड कोण असतं ज्यांना चेअर आहे त्यांना जोकर चेअर आहे जोकर आहे तुमच्या शेजारी की क्वीन आहे की पण आहे तर हे असतील बेस कार्ड हे 3 टाइप्सचे बेस कार्ड एका याच्यामध्ये टोटल 4 टाइप मध्ये किती होईल 12 तर याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढता आली पाहिजे प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो पॉसिबल आउटकम अपॉन टोटल आउटकम 52 आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रोबॅबिलिटी विचारली समजलं काही प्रॉब्लेम समजलं काय सगळं ओके